हळू-हळू आपल्याला साधेपणा लय आवडायला लागला. तुम्ही बघितलं का हो तुमच्या आजूबाजूला तुम्ही कधी शहर सोडून ज्यावेळेस गावाकडे जाता, त्यावेळेस एखादा जुना वाडा असेल, जुनं कौलाचं घर असेल, एखादी झोपडी असेल, ती सुद्धा तुम्हाला फार आवडते. जी की तिथं राहणाऱ्यांसाठी फार कष्टमय असते, कारण की त्यांनी ते जीवन पहिले जन्मापासून अनुभवलं. आपण ज्यावेळेस शहरात जातो, शहरातल्या सगळ्या गोष्टी अनुभवतो आणि ज्यावेळेस तणावाच्या खाली येतो, त्यावेळेस आपण शहरातनं लांब जातो. थोड्या कामासाठी का असेना कुठे जरी गेलो आणि जाताना गाव लागलं, एखाद्या साध्या-साध्या गोष्टी लागल्या. एखादा वडा जरी लागला, तरी सुद्धा तुम्ही त्या वड्याच्या प्रेमात पडता, की किती शांतता आहे, किती छान वाटतं. मग हे असं का होतं याच्यावर कधी आपण विचार केलाय का? हे असं होतं कारण की आपण ज्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडतोय ना, त्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त ताण, तणाव आणि संघर्ष आहे. जे की त्या गोष्टी जरी गरजेच्या असल्या, तरी एका बाजूला जी ह्या गोष्टी आहेत, जी माणसाची जगत आहेत अत्यंत साधेपणाने, ती गोष्ट चुकीची नाही, हे मात्र त्यांना समजून सांगितलं पाहिजे. येणाऱ्या काळात सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम काय असेल, तर सर्वाधिक जास्त तरुण-तरुणी तणावाखाली असतील आणि त्यावेळेस या गोष्टी सर्वात जास्त कामाला येतील. आज गावचं सुद्धा शहरीकरण होतंय, पण गाव गावासारखा राहिला पाहिजे, एवढं मात्र नक्कीच. धन्यवाद.